नमस्कार. हॅलो सखीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सखी, आपल्यापैकी प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वप्न पाहत असतो आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सतत धडपड करत असतो. मग आपली ध्येय गाठताना, ही स्वप्न साकार करत असताना, आपली महत्वाकांक्षा पुरी करत असताना आपण कधीतरी आपल्या स्वतःला वेळ देतो का? अचानक कधीतरी आपल्या लक्षात येतं की अरे बाबा, माझ्याकडे वेळच नाहीये, मी स्वतःला काहीतरी वेळ देतोय का? बहुतेक वेळा त्याचं उत्तर नाही असंच असतं. हल्ली आपलं शरीर आणि मन हे स्वस्थ ठेवताना त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, म्हणून का काय म्हणा की मधुमेह, अस्थमा, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक यासारखे अनेक आजार आपल्याला लहान वयातच गाठत असतात. मग जेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण आपल्या स्वतःला काहीतरी वेळ दिला पाहिजे किंवा आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी म्हणून आपण इतर प्रकारांकडे वळत असतो. मग आज आपण ओळख करून घेणार आहोत त्या एका नवीन शास्त्राची. अर्थात हे शास्त्र असं पुरातनच आहे, पण आपण त्याची नव्याने ओळख करून घेणार आहोत. आणि हे शास्त्र आहे ब्रह्मविद्या. आणि याबद्दल आज आपल्याला माहिती सांगण्यासाठी आज आम्ही आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे ब्रह्मविद्या साधक संघाचे प्रमुख विश्वस्त जयंत दिवेकर यांना. स्वतः उच्च शिक्षित असून सुद्धा इतर विद्येंकडे न वळता सर ब्रह्मविद्येकडे का वळे, हा प्रश्न आपण त्यांना विचारूया. पण प्रथम सर, हॅलो सखीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. प्रथम आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की ब्रह्मविद्या म्हणजे नेमकं काय आहे? ब्रह्मविद्या हे काय आहे, आपण या शब्दापासूनच समजून घ्यायला सुरुवात करूया. तर ब्रह्मविद्या हा जो शब्द आहे, या शब्दामध्ये दोन शब्दांचा संधी आहे, ब्रह्म आणि विद्या. तर यापैकी विद्या हा जो शब्द आहे हा आपल्याला माहित आहे. ब्रह्म हा कदाचित आपल्याला माहित नसलेला जरा नवखा शब्द आहे आणि त्यामुळे ब्रह्म या शब्दाचा काय अर्थ होतो ते मी आधी तुम्हाला सांगतो. पुरातन आध्यात्मिक संस्कृत वाङ्मयामध्ये आपण सर्वसाधारणतः जिला देव, परमेश्वर, भगवान, ईश्वर या नावांनी संबोधतो, त्या वस्तूला किंवा त्या गोष्टीला संबोधून ब्रह्म हा शब्द वापरलेला आहे. आणि त्यामुळे ब्रह्मविद्या आपल्याला म्हणता येईल की अशी विद्या आहे की ज्यामार्फत ब्रह्म या गोष्टीचं किंवा परमेश्वराचं ज्ञान होऊ शकतं किंवा परमेश्वराचा अनुभव आपल्याला होऊ शकतो. तर आता ब्रह्मविद्या इथपर्यंत आपल्याला घेऊन जाते की परमेश्वराचं ज्ञान होण्यापर्यंत घेऊन जाते. पण सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की मग ह्याचा मला नेमका माझ्या रोजच्या जीवनामध्ये काय उपयोग आहे, तर ते आपण थोडक्यामध्ये पाहायचा प्रयत्न करूया. की ब्रह्म या शब्दाची व्याख्या आपल्याला करता येत नाही, परमेश्वराची सुद्धा आपल्याला व्याख्या करता येत नाही. सर्व वाङ्मयामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराचं वर्णन होऊ शकत नाही, तो शब्दांच्या पलीकडे आहे. पण तरी देखील मी 3 गुणधर्म सांगतो आणि ते प्रत्येकाने विचार करून पहा की तुमची जी परमेश्वराची कल्पना मनामध्ये आहे, तर हे 3 गुणधर्म तुमच्या मनातल्या कल्पनेला लागू होतात की नाही. तर पहिला परमेश्वराचा किंवा ब्रह्म या वस्तूचा गुणधर्म आपल्याला म्हणता येईल की सर्व व्यापकत्व, की एकाच वेळेला ही वस्तू सर्व ठिकाणी आहे. तर बघा, तुम्ही विचार करून पहा की तुम्हाला वाटतं का देव सगळीकडे आहे? त्याच्यानंतर दुसरी जी गुणधर्म आहे परमेश्वराचा की सर्वज्ञत्व, की परमेश्वराकडे किंवा ब्रह्म या वस्तूमध्ये सर्व ज्ञान सामावलेलं आहे. तर आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की देवाला सर्व काही माहीत आहे. आपल्याला असं कधीही वाटत नाही की माझ्या देवाला एखादी गोष्ट माहीत नाहीये. आणि तिसरा जो गुणधर्म आहे तो म्हणजे की सर्व शक्तिमानता किंवा संपूर्ण शक्ती. आपल्याला कधीही असं वाटत नाही की माझा देव दुर्बल आहे. आपलं कुठलंही काम असलं तरी आपल्याला नेहमी असं वाटतं की हे परमेश्वराच्या आशीर्वादाने नक्की प्राप्त होईल. तर हे ब्रह्म या वस्तूचे किंवा परमेश्वराचे 3 गुणधर्म आहेत की सर्व व्यापकत्व एकाच वेळेला सगळीकडे आहे, सर्वज्ञत्व, सर्व प्रकारचं ज्ञान त्याच्यामध्ये आहे आणि सर्व शक्तिमानता, सर्व प्रकारची शक्ती त्याच्यामध्ये आहे. सखी, ब्रह्मविद्या काय आहे याबद्दल तुमची उत्सुकता नक्कीच चालवली असणार. मग त्यासाठी आमचे फोन नंबर लिहून घेता. आमचे फोन नंबर असे आहेत 24908050, 24988050 आणि मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी आमचा एसटीडी कोड आहे 022. सर, ही ब्रह्मविद्या किती पुरातन आहे आणि ही आपल्याकडे कशी आली? ब्रह्मविद्येचा
उगम जर आपल्याला पाहायचा झाला तर असं म्हणता येईल की सुमारे 1200 वर्षापूर्वी भारतामध्ये नालंदा इथे एक प्रसिद्ध विद्यापीठ होतं आणि हे फार मोठं विद्यापीठ होतं आणि तिथे बऱ्याच देशांमधले लोक शिकायला येत असत. तर ह्या विद्यापीठामध्ये एक योगाभ्यास आणि तत्वज्ञान यांचा विभाग होता आणि त्याचे गुरु पद्मसंभव हे प्रमुख होते. तर गुरु पद्मसंभव अतिशय प्रसिद्ध योगी होते आणि ते पुढे तिबेटमध्ये स्थलांतरित झाले आणि तिबेटमध्ये या सर्व पद्धती गुरु शिष्य परंपरेने अनेक शतकं शिकवल्या जात होत्या. त्यानंतर ह्या तिबेटमध्ये शिकवल्या जात असल्यामुळे बऱ्याच कालावधीपर्यंत ह्या पद्धती इतर लोकांना माहीत नव्हत्या, कारण तिबेट हा अतिशय दुर्गम भाग आहे, तिथे जाणं सुद्धा अवघड आहे आणि तिबेटचे जे राजे होते ते बाहेरच्या लोकांना येऊ देत नसत. तर मागच्या शतकामध्ये एक इंग्रज गृहस्थ एडविन जॉन डिंगल यांना तिबेटमध्ये जाण्याची प्रेरणा झाली आणि अतिशय रहस्यमय अशा परिस्थितीमध्ये ते जवळजवळ अर्धमेल्या अवस्थेमध्ये, कारण त्यांना अतिशय खडतर प्रवास करून जायला लागला आणि अशा खडतर प्रवासामार्फत ते तिबेटमधल्या एका आश्रमामध्ये पोहोचले आणि तिथे आश्रमामध्ये पोहोचल्यावरती एका तिबेटी गुरूंच्याकडून त्यांनी ही सर्व विद्या शिकली आणि त्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये स्थायिक होऊन अमेरिकेमध्ये 1927 सालापासून हे शिकवायला सुरुवात केली आणि 1972 सालापर्यंत जोपर्यंत त्यांनी देह आपला सोडला नाही तोपर्यंत हे विद्या त्यांनी संबंध जगभर अनेक लोकांना ही शिकवली. असं म्हणतात की जवळजवळ 2 लाख लोकांना त्यांनी ही विद्या शिकवली. ह्या इंग्रज गृहस्थांचं नाव एडविन जॉन डिंगल असं होतं आणि तिबेटमध्ये गेलेलं असताना त्यांना डिंगलेनी असं म्हणायचे आणि ते नाव त्यांनी पुढे नेहमी चालू ठेवलं. तर आम्ही त्यांना आदराने गुरु डिंगलेनी असं म्हणतो. तर ह्या इंग्रज गृहस्थांच्याकडून भारतामध्ये ज्यांनी ही विद्या आणली त्या गुरु ज्योतिर्मयानंदांनी गुरु डिंगलेनींच्याकडून ही विद्या संबंध पत्रद्वारा शिकली. ते प्रत्यक्षामध्ये कधी भेटले नाहीत आणि गुरु ज्योतिर्मयानंदांनी ही विद्या भारतामध्ये 1977 साली शिकवायला सुरुवात केली आणि 1983 साली माझा त्यांच्याशी संपर्क आला आणि तेव्हापासून मी ह्या विद्येचा अभ्यास करतो आहे आणि 1989 साली मी शिकवायला सुरुवात केली आणि सुरुवातीला हे सर्व साहित्य जे होतं शिकवण्याचं जे आहे ते सर्व इंग्रजीमध्ये होतं आणि मी शिकत असताना मला असं वाटलं की हे साहित्य जर आपण मराठीमध्ये केलं तर त्याचा खूप लोकांना फायदा होईल आणि म्हणून जवळजवळ आमचं जे सगळं साहित्य आहे ब्रह्मविद्येचं 1500 पानाचं शिकवण्याचं साहित्य आहे. तर ह्या सर्व साहित्याचं मी हळूहळू भाषांतर सुरू केलं आणि त्याच्यामधून मराठी वर्ग सुरू झाले. तर आपण आपल्या कार्यक्रमाचा पहिला फोन घेऊया. विष्णू गरुड आपल्याला पहिला प्रश्न विचारतात मालाडहून. हॅलो, नमस्कार. विद्या आणि चेतना यांचा शारीरिक स्वरूपात काय संबंध आहे, म्हणजे त्याची वलय कशी असू शकतात आणि त्याचा शरीरावर काय काय परिणाम कुठे कुठे होऊ शकतो याबद्दल आपण जर डिटेल माहिती दिली तर बरं. चेतना म्हणजे तुम्हाला काय नेमकं म्हणायचं तुम्ही सांगू शकाल का? बहुतेक त्यांचा फोन डिस्कनेक्ट झालाय. ब्रह्मविद्येमध्ये आम्ही चेतना हा शब्द वापरत नाही, परंतु आम्ही ज्याला प्राण म्हणतो तर त्या प्राणाला ज्यांना बहुतेक चेतना म्हणायचं असेल असं मी धरून चालतो. कारण आपण ब्रह्मविद्येचा जेव्हा चर्चा करत होतो त्यावेळेला ब्रह्म शब्दाची आपण थोडीशी चर्चा केली आणि आता ह्या ब्रह्म या वस्तूचा अनुभव आपल्याला कसा होऊ शकतो, म्हणजे ब्रह्मविद्येचं शास्त्र कुठल्या तत्वांवरती आधारलेलं आहे ते आपण पाहू. की कुठल्याही गोष्टीचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या सगळ्यांच्याकडे एकच उपकरण आहे की आपलं शरीर आहे आणि आपलं मन आहे. जीवनामध्ये कुठलाही अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर हे एकच उपकरण आपल्याकडे आहे आणि त्यामुळे परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी सुद्धा हेच उपकरण आपल्याकडे आहे. आपण जसं आधी पाहिलं की ब्रह्म या वस्तूचे 3 गुणधर्म आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व व्यापकत्व हा आपण पहिला गुणधर्म पाहिला आणि आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की देव सगळीकडे आहे. तर देव सगळीकडे आहे असं म्हटल्यावरती तो आपल्या प्रत्येकामध्ये आहे. तर आपल्या प्रत्येकामध्ये आहे तर तो आपल्याला जाणवत का नाही, आपल्याला त्याचा अनुभव का होत नाही, हा प्रश्न लगेच मनामध्ये येतो. तर त्याच्यासाठी आपल्याला असं म्हणायला लागेल की आपलं हे जे उपकरण आहे की ज्याच्या मार्फत आपण अनुभवत असतो ते एवढं सुस्थितीमध्ये नाहीये आणि ते सुस्थितीत नसल्यामुळे आपल्याला अंतस्थ परमेश्वराचा अनुभव होऊ शकत नाही किंवा आपल्यामध्ये असलेल्या ह्या दिव्य वस्तूचा आपल्याला अनुभव होत नाही.
आणि ब्रह्मविद्येमध्ये आपण अशा पद्धती शिकतो की ज्याच्या मार्फत हळूहळू आपलं शरीर आणि मन शुद्ध होत जातं. आणि जसं शरीर आणि मन शुद्ध होत जातं तसं आपोआप आपल्याला अंतस्थ दिव्य वस्तूचा अनुभव होऊ शकतो. हे ब्रह्मविद्येचं शास्त्र किंवा तत्वप्रणाली आहे. पुढचा प्रश्न आपल्याला अनिल काशीद विचारतायत डोंबिवली येथून. हॅलो हॅलो. ही लहान मुलांनी ब्रह्मविद्या कशी शिकायची? अच्छा, म्हणजे साधारण कोणत्या वयापासून लहान मुलांनी ब्रह्मविद्या शिकण्यास सुरुवात केली पाहिजे? ब्रह्मविद्येचे वेगवेगळ्या पातळीचे अभ्यास वर्ग आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात जो लहान आहे तो बालवर्ग म्हणून आहे की जो लहान मुलांना आम्ही शिकवतो. तो 10 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंतच्या लोकांना हा बालवर्ग करता येतो. अच्छा. आणि ह्या बालवर्ग 7 आठवड्यांचा असतो. आणि हा 7 आठवड्यांचा जो बालवर्ग आहे तो साधारण किती तास वगैरे असू शकतो? तो आपण म्हटलं की आठवड्यातनं एकदा असतो 1.5 तास. आठवड्यातून एकदा 1.5 तास घेतला जातो तो. किंवा 5 दिवसांचं शिबिर आम्ही घेतो. विशेषतः मुलांना काय होतं की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांना वेळ असतो आणि त्यावेळेला आम्ही 5 दिवसांचं सलग शिबिर घेतो. आणि त्यावेळेला 5 दिवस रोज संध्याकाळी किंवा रोज सकाळी जशी वेळ ठरली असेल 2-2 तास असं आम्ही हा वर्ग घेतो आणि त्याच्यामध्ये मुलं हा बालवर्ग करू शकतात. याच्या पुढचा जो प्रौढांसाठी आमचा वर्ग आहे. आपण हा फोटो बघतोय की ह्याच्यामध्ये ही लहान मुलं काय करतायत? ही लहान मुलं आता श्वसनाचे आणि ध्यानाचे जे प्रकार आहेत त्याचा सराव इथे चालू आहे. आता हा श्वसनाचा प्रकार दाखवत आहेत ते. हा सुद्धा एक श्वसनाचा प्रकार करून घेत आहेत तिथे. सर, साधारण लहान मुलं जेव्हा हे श्वसनाचे प्रकार शिकण्यासाठी सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये काही बदल घडून येतात का, किंवा त्यांच्यावर असा कोणता चांगला परिणाम जाणवतो? मुलांच्या मध्ये बरेच चांगले परिणाम दिसून येतात. पहिला की एक त्यांचा उत्साह वाढायला लागतो. खरं म्हणजे मुलांच्या ठिकाणी उत्साह नाही असं म्हणणं जरा चुकीचं वाटतं, परंतु तरी देखील हल्ली मुलांवरती इतका दबाव असतो की नाना प्रकारच्या गोष्टी ते करत असतात आणि त्यामुळे मुलं सुद्धा थकून जातात. तर हा एक पहिला परिणाम दिसून येतो की मुलांचा उत्साह वाढतो. दुसरा, बऱ्याच मुलांनी आम्हाला सांगितलेलं आहे की त्यांची एकाग्रता वाढायला लागते, अभ्यासामधली एकाग्रता वाढायला लागते. आमच्याकडे अशाही केसेस आहेत की ज्याच्यामध्ये मुलांचे मार्क सुधारलेले आहेत, त्यांचा नंबर चांगला आलेला आहे, त्यांना विषय आवडायला लागतात. तर असे चांगल्या प्रकारचे बदल मुलांमध्ये दिसून येतात. आत्मविश्वास मुलांचा वाढतो. एखादा विषय आवडत नसेल तर मुलं त्याचा अभ्यास करत नाहीत. तर याच्या पद्धतींचा प्रार्थनेचा विशेषतः सराव केल्यामुळे हळूहळू मुलांमध्ये हा बदल दिसून येतो की त्यांना त्या विषयाची आवड निर्माण होते. एखाद्या विषयाची जर भीती वाटत असेल तर ती भीती कमी होते. असे फरक मुलांमध्ये निश्चित दिसून येतात. मला वाटतं शाळांमधून जर ब्रह्मविद्येचा प्रसार झाला तर लहान मुलांना ह्याचा फायदा नक्कीच होईल, नाही का? पुढचा प्रश्न आपला बीपी दिघे विचारतायत पनवेलहून. नमस्कार सर. नमस्कार. तुम्हा दोघांना माझा नमस्कार. नमस्कार. मला हे विचारायचं होतं की ब्रह्मविद्यामध्ये जे 8 श्वसन प्रकार आहेत त्याचे फायदे किती आहेत? अच्छा. आणि त्याच्या आपल्या हे जे रोगराई जे असते ते किती प्रकारे कमी होतात? म्हणजे दिघे साहेब, तुमच्या दोन्ही प्रश्नांना उत्तर मिळतीलच, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सखी, आज आपण माहिती करून घेतोय की ब्रह्मविद्या अबाधित आरोग्याची गुरुकिल्ली या विषयावर. आणि ही माहिती आपल्याला सांगतात ब्रह्मविद्या साधक संघाचे प्रमुख विश्वस्त जयंत दिवेकर. दिवेकर सर, आताच आपल्याला पनवेलहून दिघे साहेबांनी प्रश्न विचारला होता की हे जे ब्रह्मविद्येमध्ये श्वसनाचे जे प्रकार सांगितले आहेत त्यांचे फायदे काय आहेत आणि ते कोणकोणत्या आजारांवरती लाभदायक ठरू शकतात? ब्रह्मविद्येमध्ये जे आपण श्वसन प्रकार शिकतो त्यांना आम्ही आध्यात्मिक श्वसन प्रकार असं म्हणतो. आता हे जे श्वसन प्रकार आहेत ते आपण शारीरिक पातळीवरतीच करतो, परंतु त्याचा जो उपयोग असतो तो बऱ्याच आंतरिक पातळीवरती किंवा ज्याला आपण आध्यात्मिक पातळी आपली म्हणू शकतो व्यक्तिमत्वाची, त्या पातळीवरती याचा लाभ होतो आणि त्यामुळे आम्ही यांना आध्यात्मिक श्वसन प्रकार असं म्हणतो. आता त्यांनी उल्लेख केला होता की हे श्वसन प्रकार 8 आहेत. मग हे खरंच 8 आहेत का? हे खरंच 8 आहेत आणि त्यांनी कुठेतरी वाचलेलं याबद्दल मला आनंद वाटतो की त्यांनी आधीच कुठेतरी थोडीशी माहिती वाचलेली दिसते. आणि हा शिकण्यासाठी किती कालावधी लागतो सर? आपण मगाशी बालवर्गाची चर्चा केली
आता मी प्राथमिक वर्गाबद्दल थोडंसं सांगतो की प्रौढांसाठी म्हणजे 18 वर्षाच्या पुढे आम्ही प्राथमिक वर्ग म्हणून घेतो आणि हा 22 आठवड्यांचा एकंदर वर्ग असतो. अच्छा. तर 22 आठवडे कसं की दर आठवड्याला आठवड्याला एक दिवस आम्ही वर्ग घेतो, एका वेळेला 1.5 तास. बाकी घरी रोज सर्वांनी सराव करायचा असतो. म्हणजे आठवड्यातनं एकदा सराव करायचा नाही, सराव रोज घरी करायचा. आणि त्याच्याशिवाय जर एखाद्याला 22 आठवडे असं येणं शक्य नसेल तर आम्ही आता नवीन सोय सुरू केलेली आहे की 5 दिवसांचं आम्ही निवासी शिबिर घेतो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये जे 22 आठवड्यामध्ये आम्ही शिकवतो ते 5 दिवस सलग एका ठिकाणी राहून, म्हणजे तिथे तुम्हाला राहायला लागतं. खंडाळ्याला आम्ही हे शिबिर घेतो, तर तिथे राहून तुम्हाला हे सलग 5 दिवसामध्ये शिकता येतं. आणि हे दोन्ही ज्यांना जमणार नाही त्यांच्यासाठी पत्रद्वारा सुद्धा करण्याची सोय आहे की जसं आधी मी म्हटलं की माझे गुरु ज्योतिर्मयानंद यांनी पत्रद्वारा ते सगळे शिकले. अच्छा. त्यामुळे एखादा चिकाटीचा जर विद्यार्थी असेल तर तो पत्रद्वारा सुद्धा नक्कीच हे सर्व शिकू शकतो. अच्छा. मग सर, जे तुम्ही आता श्वसनाचे प्रकार सांगितला, मग त्याचं प्रात्यक्षिक कसं असू शकेल सर? मग ते पत्राद्वारे देखील शिकता येतं का? पत्रद्वारा जे आम्ही पाठ पाठवतो, म्हणजे इथे वर्गात शिकवताना जे पाठ देतो आम्ही तेच पाठ आम्ही पत्रद्वारा पाठवतो आणि त्याच्यामध्ये चित्र दिलेली आहेत की हे श्वसन प्रकार कसे करायचे. या श्वसन प्रकाराची कृती जी आहे ती सविस्तर त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि तरी सुद्धा जर काही अडचण आली तर आम्हाला फोन करून किंवा पत्र पाठवून नक्कीच विचारलं जाऊ शकतं. आणि आमचे आता सुद्धा बरेच विद्यार्थी आहेत की जे पत्रद्वारा हा अभ्यासक्रम करत आहेत. पण याच्यामध्ये जर एखादा चिकाटीचा असेल, त्याला करावासा वाटत असेल तर निश्चितच तो करू शकतो. सर, आपण कोणकोणत्या आधारावरती ही ब्रह्मविद्या लाभदायक ठरू शकते ह्याचं उत्तर मी तुमच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करीनच, पण त्या अगोदर आपण एक फोन घेऊया. गजानन आपल्याला पुढचा प्रश्न विचारत आहेत ठाण्याहून. हा, नमस्कार. नमस्कार. माझी पत्नी नुकतीच ब्रह्मविद्येच्या वर्गाला सुरू केलंय तिने आणि तिचा उजवा पाय गुडघ्याच्या वर अँप्यूट केलेला आहे. त्यामुळे धन ऋण असं पावलं जोडून आपण करतो श्वासाच्या वेळेला, प्राणायामाच्या वेळेला, ते त्यांना शक्य नाही. तर त्याच्यावरती काही दुसरी ऑल्टरनेटिव्ह अशी काही व्यवस्था आहे का शरीरामध्ये? 10 बोटं एकमेकाला जोडायची किंवा असं काही आहे का? हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न हा की ब्रह्मविद्या करणारे बहुतेक लोकांना असं दिसतंय की ते नियमितता ठेवत नाहीत. विशेषतः वर्ग चालू असताना का होईना पण 7 दिवसामध्ये आपण काय काय दैनंदिन कार्यक्रम ठेवला आणि किती वेळेला प्राणायाम केला याचा जर एक अहवाल आपण घेऊ शकलो पुढच्या वर्गात तर मला वाटतं त्याचा परिणामकारकता त्याची वाढेल आणि थोडी नियमितता लोकांमध्ये पण येईल, कारण त्यांची अकाउंटेबिलिटी वाढेल असं वाटतंय मला. अच्छा. तर आधी त्यांनी जो पहिला प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्ही द्याल का? त्याच्यामध्ये खरंच माझ्याकडे काही उत्तर नाहीये की जर आता त्यांचा दुर्दैवाने हा पाय अँप्यूट करायला लागलेला आहे तर कसे श्वसन प्रकार करता येतील. म्हणजे त्यातले काही जे श्वसन प्रकार जो बसून करायचा आहे तो त्यांना करता येईल, परंतु बाकी जे उभे राहून करायचे आहेत ते खरंच करायला जरा अवघड आहे. पण मी यांना असं सुचवीन की जर ते मला भेटले, ठाण्यालाच राहतात, तर आमच्या ऑफिसमध्ये कधी मला ते भेटू शकतात. आमच्या ठाण्याला ऑफिस आहे, तर मी जास्त आपण चर्चा याच्यावरती करता येईल. अच्छा. आता सर तुम्ही सांगितलं तुम्हाला भेटू शकतील, तर आपण प्रेक्षकांना आपल्या ब्रह्मविद्या साधक संघाचा संपर्काचा पत्ता देऊया. संपर्काचा पत्ता असा आहे: ब्रह्मविद्या साधक संघ, जगन्नाथ कोऑपरेटिव्ह सोसायटी, तळमजला, ब्लॉक नंबर 1, अनाजी सुंदर रोड, सरई, शिवसेना शाखेजवळ, ठाणे पश्चिम 400601. आणि दूरध्वनी क्रमांक असे आहेत 25347788, 25339977. आणि मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी एसटीडी कोड असेल 022. सर, मगाशा प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहून गेलं होतं की कोणकोणत्या आजारावरती ब्रह्मविद्या ही लाभदायक ठरू शकेल. तत्वतः ब्रह्मविद्या ही कुठल्या आजारासाठी नाहीये, हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. की ब्रह्मविद्या जी आहे तिची रचना अशी आहे की याच्यामुळे शरीरामध्ये आणि मनामध्ये व्यवस्था निर्माण केली जाते आणि त्यामुळे जे आम्ही शिकवतो ते सर्व लोकांसाठी सारखं राहते. म्हणजे आजाराप्रमाणे काय शिकवतो हे बदलत नाही. जसं डॉक्टरकडे आपण गेलो की आजाराप्रमाणे तो औषध देतो,
तर तसं ब्रह्मविद्येमध्ये नाही. हे 8 जे श्वसन प्रकार आहेत, ध्यानाच्या ज्या पद्धती आहेत, त्या सर्व लोकांसाठी सारख्या राहतात आणि त्याचा उद्देश हा आहे की ह्याच्यामधून शरीरामध्ये मनामध्ये व्यवस्था निर्माण होते. त्यामुळे तत्वतः सर्व प्रकारच्या आजारांवरती, सर्व प्रकारच्या दुखण्यांवरती ब्रह्मविद्येचा फायदा होऊ शकतो. अच्छा. तर तत्वतः हे झालं. आणि आतापर्यंत आम्ही जे अनेक विद्यार्थी शिकवलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही जो फॉर्म वर्ग झाल्यावरती भरून घेतो की तुम्हाला याचा काय लाभ झाला, तर ते वाचताना आम्हाला असं दिसून आलेलं आहे की नाना प्रकारच्या आजारांवरती याचा लाभ दिसून येतो. की आता उदाहरणच काही द्यायची झाली की जी नेहमी आपल्याला दिसतात की डायबेटीस आहे, सांधेदुखी आहे, श्वसनाचे सर्व प्रकार, श्वसन म्हणजे श्वसनाचे जे काही आजार आहेत ते सर्व, अस्थमा, ब्रॉन्कायटिस सारखी होणारी सर्दी, नाक चोळणं, या श्वसनाचे जे काही विकार आहेत त्या सर्व विकारांवरती याचा चांगला लाभ होतो. हृदयविकारावरती सुद्धा लोकांना लाभ दिसून आलेले आहेत. अनेक लोकांना स्किन डिसीज वरती याचा परिणाम दिसून आलेला आहे. आणि त्यामुळे आमचा विश्वास अधिकाधिक आता दृढ होतो आहे की ह्याच्यावरती सर्व प्रकारच्या आजारांवरती याचा निश्चित फायदा होऊ शकतो. फक्त जसं मगाशी जो प्रश्न विचारला आपल्यानी की नियमितता सांभाळली जात नाही, तर ती नियमितता सांभाळली पाहिजे. की साधकाने एकदा शिकल्यावरती वर्ग चालू असताना नियमितपणे लोक करत असतात, वर्ग संपला की परत दैनंदिन जीवनामध्ये असे काही ओढले जातात की साधना हळूहळू थंडावते. आणि आम्ही फार करायला सांगत नाही की कमीत कमी आपण 20 मिनिटं श्वसन प्रकारांसाठी दिली पाहिजेत आणि कमीत कमी 20 मिनिटं ध्यानासाठी दिली पाहिजे. म्हणजे दिवसात कधीही आपण 20-30 मिनिटं देऊ शकतो सर? आम्ही असं सुचवतो की सकाळी श्वसन प्रकार करावेत आणि रात्री झोपायच्या आधी ध्यान करावं. परंतु हे जर जमत नसेल तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही वेळा ठरवू शकता. तर मला असं वाटतं की प्रत्येक साधकाने ही 40 मिनिटाची गुंतवणूक आपल्या स्वतःसाठी करायला पाहिजे. की वेळ आपण खर्च करत नाही तर आपण गुंतवतो आहे आणि सार्थकी लावतोय असं मी म्हणेन. पुढचा प्रश्न आपल्याला आनंद भागवत विचारतात ठाण्याहून. हॅलो. हॅलो. नमस्कार मला दोघांना. नमस्कार. मी ब्रह्मविद्येचा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हॅलो. हॅलो. हा विचारा. आणि मला प्रश्न असा विचारायचा आहे, मी एक हार्ट पेशंट आहे आणि मी रोज समजा ते श्वसन प्रकार केले तर त्याचा फायदा होऊ शकेल का होणार नाही, काही उलटा परिणाम होईल त्याचा. आणि दुसरं म्हणजे मरणवर्धक आपण जे प्रकार करतो त्याच्यामुळे मानेला काही त्रास होतो का? कुठले प्रकार सर तुम्हाला कळलंच असेल, त्यांनी कुठल्या प्रकारांबद्दल विचारलं? आता पहिला जो प्रश्न आहे विचारला की तुम्हाला हृदयविकाराचा त्रास आहे आणि तुम्ही हे करावं की नाही, मी असं सुचवीन की तुम्ही अवश्य याची साधना केली पाहिजे. आमच्याकडे मी तुम्हाला विचारते, पण हा जेव्हा हृदयविकारांचा ज्यांना आजार असतो त्यांना कशा पद्धतीने ब्रह्मविद्येचा लाभ होऊ शकतो? आपली हृदयाचं काम आणि श्वसन संस्था ही एकत्र जोडलेली आहे. आणि जसजसं श्वसन संस्था आपली शुद्ध होत जाते श्वसन प्रकाराच्या साह्याने, शरीर आतूनही शुद्ध व्हायला लागतं, रक्त शुद्ध व्हायला लागतं आणि त्याचा हृदयाला निश्चित फायदा मिळतो आणि हृदयावरचा ताण कमी व्हायला लागतो. आमच्याकडे बऱ्याच केसेस आहेत की ज्याच्यामध्ये हृदयविकारावरती लोकांना लाभ झालेला आहे. दादरमध्ये एक अशी घटना घडली होती की त्यांना 6-7 ब्लॉक होते आणि ते ब्लॉक सुद्धा बऱ्याच अंशी कमी झाले 6 महिन्याच्या अभ्यासक्रमामध्ये. आपण विश्वासाने आणि चिकाटीने आणि नियमितपणे करायला पाहिजे, हा त्याच्यामधला महत्वाचा भाग आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे की ज्यांना काही आजार असेल त्यांनी आपल्याला झेपेल असं करायला पाहिजे. की चांगलं आहे म्हणून जर आपण जास्त करत गेलो तर त्याचा काहीतरी दुष्परिणाम होऊ शकतो. तर आम्ही वर्गामध्येही नेहमी सांगतो की आपल्या हे कपॅसिटीमध्ये आपल्या क्षमतेच्या बाहेर कधीही करायचं नाही, मग याचा काही त्रास होत नाही, झाला तर चांगला फायदाच होईल. अच्छा सर, आता मी श्वासोच्छ्वास करते आहे किंवा सगळेच करत असतात, पण तो बरोबर करतो आहोत की नाही हे आम्ही कसं ओळखायचं बरं? हे ओळखणं अवघड आहे. आणि जर तुम्ही कुठे योग्य श्वसन शिकला नसाल तर बहुतेक तुमचं श्वसन अयोग्यच असेल. अच्छा. कारण काय आहे की जरी आपण लहानपणापासून म्हणजे जन्मल्यापासून श्वास घेत असलो तरी देखील शिकल्याशिवाय योग्य श्वसन येऊ शकत नाही. आणि शिकलं पाहिजे आणि सराव केला पाहिजे. म्हणजे नुसतं जर त्याचं आपल्याला तत्व माहीत असेल की योग्य श्वसन ह्याला म्हणायचं तर आपल्याला योग्य श्वसन जमणार नाही.
रोजच्या रोज त्याचा सराव केला की हळूहळू आपलं शरीर शिकत जातं की योग्य श्वसन कसं करायचं. मग ह्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा काय फायदा होऊ शकतो? सर्व प्रकारे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये याचा फायदा होतो, कारण आपण श्वासाकडे लक्ष देत नाही. श्वास आपल्याला फुकट मिळत असतो आणि त्याचप्रमाणे श्वास घेण्यासाठी आपल्याला काही विशेष कष्ट करायला लागत नाहीत. त्यामुळे आपण श्वास गृहीत धरून चालतो आणि त्याच्याकडे विशेष लक्ष देत नाही. पण शांतपणे बसून जर आपण विचार केला तर आपलं सगळं जीवन श्वासावरती आधारलेलं आहे. आणि त्यामुळे जर आपलं श्वसन सुधारलं तर आपलं संपूर्ण जीवन सुधारत जातं. तर हे मी थोडकं म्हणजे जरा विस्ताराने सांगायचा प्रयत्न करतो. आपण जेव्हा म्हणतो की आपण श्वास घेतो तेव्हा विज्ञानाच्या माहितीनुसार किंवा आपल्याला माहित असल्याप्रमाणे आपण हवा आणि प्राणवायू शरीरामध्ये घेत असतो. आणि यातला जो प्राणवायू आहे तो आपल्या शरीरातले दूषित पदार्थ जाळून खाक करतो आणि ते कर्बवायूच्या रूपाने बाहेर पडतात. तर हे सगळ्यांना आपल्याला माहित आहे, हे विज्ञानामध्ये आपण शिकलेलो आहोत. आणि याच्यामधून आपण हे पाहू शकतो की दरवेळेला आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळेला ही प्रक्रिया सारखी चालू असते. आपलं लक्ष असलं तरी सुद्धा सर्व वेळेला ही प्रक्रिया चालू असते. तर आपल्या फुफ्फुसांची जेवढी क्षमता असेल त्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये हवा येईल, त्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये प्राणवायू येईल आणि त्या प्रमाणामध्ये दूषित पदार्थ आपल्या शरीरामधून बाहेर टाकले जातील. तर असं आढळून आलेलं आहे की जसजसं मनुष्य मोठा होत जातो तसतसं त्याची फुफ्फुसांची क्षमता हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणजे हा काही नियम नाहीये, परंतु आपण जसं पाहतो की हळूहळू सर्वांचं जी ऍक्टिव्हिटी असते किंवा चलनवलन जे आहे शरीराचं ते हळूहळू कमी व्हायला लागतं. जास्त बैठ्या प्रकारची कामं आपण करतो आणि त्यामुळे हळूहळू फुफ्फुसांची क्षमता कमी व्हायला लागते. तर दुसरं कारण असं आहे की आपण योग्य श्वसन शिकलेलं नसतो. तर या दोन्हीचा परिणाम मिळून हळूहळू फुफ्फुसांची क्षमता कमी व्हायला लागते आणि फुफ्फुसांची क्षमता कमी झाली की दूषित पदार्थ पूर्ण प्रमाणामध्ये स्वच्छ केले जात नाहीत आणि ते शरीरामध्ये साचत जातात. तर आपण जे श्वसन प्रकार ब्रह्मविद्येमध्ये शिकतो त्याच्यामुळे हळूहळू फुफ्फुसांची क्षमता वाढायला लागते. फुफ्फुसांची क्षमता वाढल्यामुळे आपोआप रक्त शुद्धीकरण अधिक चांगल्या प्रमाणामध्ये होतं. आणि असं नाही की जेव्हा आपण फक्त श्वसन प्रकार करतो त्यावेळेला आपल्याला जास्त चांगला श्वास असतो. जसजसे आपण श्वसन प्रकार करत जातो तसतसं आपलं शरीर चांगल्या प्रकारे श्वसन करायला शिकतं. तर आपण चांगल्या प्रकारे कसं श्वसन करायला आपलं शरीर शिकतो हे आम्ही तुमच्याकडून ऐकणारच आहोत. पण त्या अगोदर आपण एक फोन घेऊया. योगिनी आचार्य आपल्याला पुढचा प्रश्न विचारतायत डोंबिवलीहून. हा, हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. हा, मी डोंबिवलीहून योगिनी आचार्य बोलतेय. माझ्या मुलीने डोंबिवलीच्या सीमा पाटणकर यांच्याकडे बालक वर्गाचा ब्रह्मविद्येचा क्लास केलेला आहे आणि ती नियमित ब्रह्मविद्या करते आणि त्यामुळे तिला उत्साह आणि दमणं हा प्रकार पूर्णपणे बंद झालेला आहे. आणि ह्याच्या पुढला प्रकार ती म्हणजे ते तुमचं प्राथमिकचं जे शिक्षण आहे ते तिची 10वी पूर्ण झाल्यानंतर ती करायचा तिचा मानस आहे. अच्छा, योगिनी ताई, तुमचा अनुभव अगदी छान होता. सखी, आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. सरांकडून अधिकाधिक माहिती करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्या अगोदर घेतो एक छोटासा ब्रेक. किती वर्षांनी सुदर्शन. पूर्वक स्वागत. सखी, आज आपण माहिती करून घेतोय की ब्रह्मविद्येबद्दल. तर आता तुम्ही आम्हाला सांगितलं की हे श्वसन प्रकार जे आहे ते आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात. मग ते कशा रीतीने केलं पाहिजे हे जरा तुम्ही आम्हाला सांगाल. श्वसन प्रकार जे आपण या अभ्यासक्रमामध्ये ब्रह्मविद्येचा शिकतो ते बरेच गहन आहेत आणि असे छोट्याशा कार्यक्रमामध्ये आपण म्हणजे ते दाखवणं बरोबर नाही. कारण तुम्ही आम्हाला आताच सुचवलं की ते 5 दिवसाचं शिबिर चालतं किंवा 6 महिने जवळ लागतात. मग पण मी तुम्हाला म्हणजे श्वसनाचं तत्व कसं काम करतं हे जास्त सविस्तर सांगावंसं मला वाटेल. तर त्याच्यामधला एक भाग आपण आधी पाहायचा प्रयत्न केला होता की श्वसनामार्फत आपल्या शरीरामध्ये हवा आणि प्राणवायू येत असतो आणि श्वसन प्रकाराच्या साह्याने आपली फुफ्फुसांची क्षमता वाढल्यावरती अधिक प्राणवायू आपल्या शरीरात येतो आणि त्यामुळे शरीर आतून शुद्ध व्हायला लागतं. मगाशी उल्लेख झाला होता धन आणि ऋण ह्याचा, हे काय प्रकार आहे? त्याच्याकडे मी येतो. तर योगशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार किंवा योगशास्त्राच्या थिअरीनुसार, तत्वज्ञान म्हणायच्या ऐवजी, प्रत्येक वेळेला आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळेला आपण केवळ हवा आणि प्राणवायू शरीरामध्ये घेत नाही, तर आपण एक सूक्ष्म शक्ती की जिला आपण प्राण म्हणू शकतो
प्राणशक्ती म्हणू शकतो, ही प्राणशक्ती आपण शरीरामध्ये घेत असतो. आणि त्यामुळेच परमेश्वरांनी आपल्याला 2 नाकपुड्या दिलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. की जरा तुम्ही विचार करून पहा की जर आपल्याला फक्त हवा आणि प्राणवायू घ्यायचा असता तर परमेश्वराने आपल्याला 2 नाकपुड्या देण्याची काय आवश्यकता होती? कारण एका भोकामधून सुद्धा हवा आणि प्राणवायू जाऊ शकते. परंतु याची रचना अशी आहे की धन आणि ऋण ही जी तत्व आहेत प्राणशक्तीची, कारण प्राणशक्तीची तुलना आपण समजण्यासाठी विद्युत शक्तीशी करू शकतो. प्राणशक्ती म्हणजे विद्युत शक्ती नाही, प्राणशक्ती ही आपली जीवनशक्ती आहे असं आपण म्हणू शकतो. ते मराठीमध्ये सुद्धा संस्कृतमध्ये प्राण ह्याचा अर्थ जीवन असंच होतं. की एखादी व्यक्ती जेव्हा मृत होते त्यावेळेला आपण म्हणतो की त्याचे प्राण गेले. तर प्राण याचा अर्थ जीवन आपण घेतला पाहिजे. परंतु तुलना करण्यासाठी आपण विद्युत शक्तीशी त्याची तुलना करू शकतो. आणि ज्याप्रमाणे विद्युत शक्तीमध्ये धन आणि ऋण भाग असतात त्याप्रमाणे या जीवनशक्तीचे सुद्धा धन आणि ऋण भाग असतात आणि हे वेगवेगळे शरीरामध्ये घेतले जातात. तर ब्रह्मविद्येचा दुसरा असा सिद्धांत आहे की सर्व आजारांचं जे मूळ आहे हे प्राणशक्तीच्या असंतुलनामध्ये आहे. की विश्वामध्ये किंवा वातावरणामध्ये की जिथून आपण ही प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये घेतो तिथे ती संतुलित अवस्थेमध्ये येते. परंतु जेव्हा आपण ती आपल्या शरीरामध्ये घेतो त्यावेळेला आपण काय खातो, काय पितो, काय बोलतो, काय विचार करतो, काय भावना आहेत आपल्या, या सगळ्यांचा परिणाम ह्या आत आलेल्या प्राणशक्तीवरती होत असतो. कारण प्राणशक्ती हे आपलं जीवन आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं जीवन अंतर्भूत आहे. म्हणजे जीवनाशिवाय कुठलीही गोष्ट आपली होऊ शकत नाही. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा परिणाम ह्या प्राणशक्तीच्या संतुलनावरती होत असतो. आणि आपल्याला प्राणशक्ती जाणवत नसल्यामुळे आपण ती आपल्याच क्रियेमार्फत असंतुलित करतो आहोत हेही आपल्या लक्षात येत नाही. आणि मग ती प्रमाणाबाहेर असंतुलित झाल्यावरती ती कुठल्या ना कुठल्या तरी आजाराच्या रूपामध्ये बाहेर येते. तर हे जे श्वसन प्रकार आपण शिकतो ब्रह्मविद्येच्या अभ्यासक्रमांमध्ये याचा फायदा असा होतो की जी असंतुलित झालेली आपल्या शरीरातली प्राणशक्ती आहे ती प्राणशक्ती पुन्हा संतुलित होण्यासाठी या श्वसन प्रकारांची मदत होते. आणि जसजशी ही प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये संतुलित होते तसतसं जो काही आजार किंवा जे काही विकार शरीरामध्ये दिसत असतील ते आपोआप कमी कमी व्हायला लागतात आणि कालांतराने ते नाहीसे होतात. म्हणून मी आधी तुम्हाला सांगितलं की ह्या श्वसन प्रकारांचं काम काय आहे की शरीरामध्ये व्यवस्था निर्माण करायची. तर व्यवस्था याचा अर्थ प्राणशक्तीचं संतुलन. तर ते या श्वसन प्रकारांमार्फत साधलं जातं. म्हणून मी पुन्हा म्हणजे सांगू इच्छितो की तत्वतः सर्व प्रकारच्या आजारांवरती ह्या श्वसन प्रकारांचा आणि ध्यानाचा फायदा होऊ शकतो. कारण या श्वसन प्रकारांमार्फत आपण शरीरामध्ये व्यवस्था निर्माण करतो. तर तुम्ही कदाचित म्हणाल याच्यावरती की ही तुमची थिअरी चांगली दिसते पण हा प्राण काही मला दिसत नाही, मला काही जाणवत नाही. तर म्हणून मी असं सुचवतो की आपण एक प्रयोग करूया. तर त्या प्रयोगामार्फत तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये असलेली प्राणशक्ती जाणवायला मदत होईल असं मला वाटतं. तर सर्व प्रेक्षकांनाही माझी अशी विनंती आहे की मी हा जो प्रयोग सांगतो तो तुम्ही अवश्य करा आणि तुम्हालाही तुमच्या शरीरामध्ये असलेल्या ह्या प्राणशक्तीचा अनुभव होईल. तर जर तुम्ही प्रेक्षक खाली बसलेला असाल तर ठीक आहे, पण जर खुर्चीवर बसलेला असाल तर जरा ताठ बसा किंचित आणि पायाच्या टाचा जुळवून ठेवा. बघा इथे आता जसं टीव्हीवरती दाखवलंय आपल्या, तर त्याप्रमाणे पायाच्या टाचा जुळवून घ्या आणि त्याच्यानंतर आता दोन्ही हात तुम्ही छातीच्या समोर धरा. पाची बोटं एकमेकासमोर असली पाहिजेत आणि यानंतर हळूहळू दोन्ही हात किंचित मागे न्या, साधारण 1 इंच मागे आणि परत जवळ आणा. थोडे लांब न्या, परत जवळ आणा. असं हळूहळू मागे पुढे हात करत राहा. आणि हे करत असताना तुम्ही पहा की तुमच्या बोटाच्या टोकांशी तुम्हाला काय संवेदना जाणवतात. तर तुम्हाला एक प्रकारचं आकर्षण, किंचितशा झिंझिण्या आल्यासारखं जाणवतंय का हे पहा. तर मला अशी खात्री वाटते की बऱ्याच जणांना याचा अनुभव येईल की बोटाच्या टोकांमध्ये तुम्हाला एक प्रकारचं चुंबकीयत्व असल्यासारखं जाणवेल. की दोन्ही हात जेव्हा आपण जवळ आणतो तेव्हा ते एकत्र ओढल्यासारखे वाटतात, पण लांब नेताना मात्र किंचित जोर लावायला लागतो. तर हे जे आकर्षण आहे हे आकर्षण आपल्या शरीरामधल्या प्राणशक्तीमुळे आपल्याला जाणवतं. की
आपला उजवा हात जो आहे हा धन हात समजला जातो आणि डावा हात जो आहे हा ऋण हात आहे. आणि त्यामुळेच आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बऱ्याच गोष्टी आपण उजव्या हाताने करतो, कारण हा धन हात समजला आहे. आणि असं हे धन आणि ऋण असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला हे आकर्षण जाणवतं आणि लांब नेताना आपल्याला किंचितसा जोर लावायला लागतो. आता जेव्हा आपण शांतपणे बसून हा प्रयोग करतो त्यावेळेला आपल्याला प्राणशक्तीची अशी किंचित जाणीव होते, परंतु जरी जाणीव झाली नाही तरी ती सतत कार्यरत असते. आणि ती सतत कार्यरत असते, आपल्याला ती जाणवत नाही. आपण आपल्या नेहमीच्या कामामध्ये मग्न असतो, आपल्याला पाहिजे तसं आपण करत असतो आणि त्याचा परिणाम सतत त्या प्राणशक्तीच्या संतुलनावरती होत असतो आणि आपल्या नकळत आपण हे असंतुलित करत जातो. आणि मग सर मी तुम्हाला मध्ये चढवते, आपण एक फोन घेऊया का, कारण ते कधीपासून आपली वाट बघतायत की प्रश्न विचारायची. पुढचा प्रश्न आपल्याला अरुण वैद विचारतायत चेंबूर येथून. आपल्या दोघांना नमस्कार. नमस्कार. मला जर एक प्रश्न विचारायचा होता. जसं दिवेकर साहेब आता बोलले की आपले ही तिबेट पासून ओरिजिन आहे ब्रह्मविद्याचा, आणि मागे मला वाटतं 6 महिन्यापासून मला हे ब्रह्मविद्याचं आय हॅव बीन इन कॉन्टॅक्ट म्हणजे हे झालेलं आहे. पण माझा एक संशय असा होता, जसं आता ते म्हणत होते की प्राणशक्ती आणि त्याला आपण म्हणजे इक्वल करून मन आणि शरीरला एकत्र करून, तर मला जरा एक विचारायचं होतं की मी पुष्कळ अभ्यास केला आहे मेडिटेशन वगैरेचा, तर जरी आपल्या शरीरात जे 7 चक्र आहेत ते एक एक चक्राला पण ते कुठेतरी आपण जागृत करून स्पिरिच्युअल अवेअरनेस वरून पोहोचू शकते का, तेवढा विचार. नमस्कार. नमस्कार. याच्यामध्ये निश्चितच याचा जो मूळ उद्देश आहे हा स्पिरिच्युअलच आहे. आध्यात्मिक प्रगती किंवा आध्यात्मिक साक्षात्कार हाच ब्रह्मविद्येचा हेतू आहे. परंतु सुरुवातीचा जो प्राथमिक अभ्यासक्रम आहे त्याची रचना अशी आहे की ह्याच्यामुळे शरीर आणि मन शुद्ध झालं पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट जीवनामध्ये करण्यासाठी, मग ती भौतिक असो किंवा आध्यात्मिक असो, आपल्याकडे उपकरण हेच आहे, शरीर आणि मन. आणि ते सुस्थितीमध्ये असलं पाहिजे. ते सुस्थितीत आल्यावरती आपण मग आध्यात्मिक किंवा त्याच्याही पेक्षा वरच्या पातळीवरची जी बाजू आहे तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करू शकतो. तर ब्रह्मविद्येच्या साधनेने निश्चितच आध्यात्मिक प्रगती होते. अनेकांचा अनुभव आहे. सर पुढचा फोन घेऊया आपण. ठाण्याहून आपल्याला संगीता सावरकर. संगीतातही आपल्याला त्यांचा अनुभव सांगू इच्छित आहेत. दोघांनाही नमस्कार. नमस्कार. मी माझा एक अनुभव सांगते. मी हा क्लास केलेला आहे, पण मला ब्रह्मविद्येच्या याच्यामुळे मला एक उत्साह आणि आत्मविश्वास वाढला आहे निश्चित. तसंच मी एक अनुभव असा सांगते की माझ्याच बॅचला येणाऱ्या एका मुलांनी ब्रह्मविद्येचा कोर्स केला आणि शेवटच्या दिवशी त्यांनी असं जाहीर केलं की मी माझी सिगारेट सोडली. म्हणजे जे काही व्यसनं आहेत ती ह्या क्लासच्यामुळे जाऊ शकतात. तसंच आपण म्हणतो का प्रॅक्टिस नाही, पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुमची वेळ आल्यानंतर साहजिक आपल्याला आठवण होते का बसावं आणि ब्रह्मविद्या करावी, हे उपजतच आपल्याला जाणून येतं. दुसरं असं की आजकालच्या युगामध्ये ताणाताणी जी आहे त्याच्यासाठी लहान मुलांना किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांना ही ब्रह्मविद्या शिकणे अत्यंत जरुरीचं आहे असं मला वाटतं. कारण त्यांचं मन पण शांत होतं आणि जरा शांतता जीवाला येते, रागीतपणा पण कमी होतो असं मला आढळून आलेलं आहे. संगीताताई, तुम्ही तुमचा अनुभव सांगितला त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. सर, आताच त्यांनी उल्लेख केला होता की असं सिगरेट किंवा दारू याची जी व्यसनं असतात ही सुटू शकतात का ब्रह्मविद्येमुळे? ब्रह्मविद्या ही एक सर्वसाधारण पद्धत आहे. आपल्याला जे काही आपल्या जीवनामध्ये साध्य करावं असं वाटतं त्यासाठी आपण ही वापरू शकतो. आणि अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी लोकांची व्यसनं सुटलेली आहेत. म्हणजे जेव्हा श्वासावरती ते नियंत्रण केलं जातं तेव्हा त्याचं मनही निग्रही होत जातं की आपण कुठलंही आपल्याला जे कार्य करायचं असेल किंवा व्यसन सोडायचं असेल ते आपण सहज शक्य होऊ शकतं याच्या बाबतीत. सर, अजून मला असं विचारायचं वाटलं, जेव्हा ब्रह्मविद्या ही गर्भवती स्त्री एखादी शिकू शकते का? कारण म्हणजे लहानपणापासून म्हणजे गर्भावरती जर संस्कार झाले किंवा एखादी आई आपल्या लहान मुलांना साधारणपणे ह्याचं प्रशिक्षण देऊ शकते का श्वासाचं? 2 प्रश्न तुम्ही विचारले की एक तर पहिला की गर्भवती स्त्रिया हे करू शकतात का? तर गर्भवती स्त्रिया निश्चितच हे करू शकतात. यातले जे श्वसन प्रकार आहेत ते 6व्या महिन्यापर्यंत करायला काही हरकत नाही आणि ध्यानाचे प्रकार नंतरही चालू ठेवायला काहीच हरकत नाही. आणि मातेची जी
मनोभूमिका असते किंवा तिची जी मानसिकता असते त्याचा गर्भावरती परिणाम होतो. आता हे सर्व ठिकाणी मान्य होतं आणि ध्यानामार्फत तिची मानसिकता सुधारल्यामुळे निश्चितच गर्भावरती परिणाम होईल असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे अजून कोणी असं येऊन सांगितलेलं नाहीये, पण निश्चित परिणाम व्हायला पाहिजे असं म्हणू शकतो आपण. पुढच्या प्रश्नाला गजानन गोरे विचारतात मुलुंडहून. हा, मी गजानन गोरे मुलुंडून बोलतोय. हा, नमस्कार. आपल्या दोघांना माझा नमस्कार. नमस्कार. मी गेले 5-6 वर्षापूर्वी 5-6 वर्षापर्यंत मी प्राणायाम करत होतो, पण अलीकडे मला त्रास व्हायला म्हणून मी जवळजवळ 1.5 वर्षापासून मी बंद केलाय. तर प्राणायाम आणि आपण प्रोसेस केलेली ब्रीथिंग एक्झरसाइज याच्यामध्ये नेमका फरक जर नसेल तर मी प्राणायाम तुमचा एक्झरसाइज जर केला तर मला काय उपयोग होईल का? कारण काय अलीकडे मी थोडं फिजिकल एक्झर्शन झालं की मला थोडासा श्वासच घेताना जरा त्रास पडतो. तर तुमच्या ह्या पद्धतीने मला काही फायदा होऊ शकेल का? तुम्हाला निश्चितच फायदा होऊ शकेल. तर मुलुंडला आपले बऱ्याच ठिकाणी वर्ग चालतात, 2-3 ठिकाणी. तर तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये चौकशी करून मुलुंडचा वर्ग निश्चित करा आणि तुम्हाला हा जो धाप लागण्याचा त्रास होतो आहे तो कमी व्हायला निश्चितच मदत होईल. अच्छा, म्हणजे ह्याच्यासाठी वयाची अट वगैरे काही? वयाची काही अट नाही. 18 वर्षाच्या पुढे कोणीही करू शकतं. आम्ही जसं विनोदाने म्हणतो की श्वास घेणारा कोणीही करू शकतो. नक्कीच. सखी, सरांकडून आपण अशीच माहिती करून घेणार आहोत, पण त्या अगोदर घेतो एक छोटासा ब्रेक. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सखी, आज आपण माहिती करून घेतोय ती ब्रह्मविद्येबद्दल. आपण सरांकडनं अधिकाधिक माहिती करून घेण्यासाठी उत्सुक असालच, पण थोडक्यात मी तुम्हाला उद्याच्या हॅलो सखीच्या कार्यक्रमांची ओळख करून देते. हॅलो सखीचा आमचा विषय आहे पर्यावरण आणि निसर्ग शिक्षण आणि या सहभागी होणार आहेत निवृत्त मुख्य वन संरक्षक माधव गोगटे आणि पर्यावरण दक्षता मंचाचे सचिव विद्याधर वालावलकर. तर आपण एक फोन घेऊया. राकेश कनोजी आपल्याला प्रश्न विचारतात ठाण्याहून. हॅलो. हॅलो सर आणि तुम्हाला दोघांना नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की ब्रह्मविद्या म्हटलं की एक आध्यात्मिक श्वसन प्रकार झाला तर त्यांना वयस्कर लोक जास्त अट्रॅक्ट होतात किंवा आजारी जे आहेत त्यांना आपला आजार दूर करण्यासाठी ते जाऊन आपले एक प्रयत्न करतात किंवा हा वर्ग करतात. तर ह्याचा फायदा तरुण वर्गाला कितपत होतो? तरुण वर्गाला सुद्धा हे अत्यंत उपयुक्त आहे, कारण ब्रह्मविद्या हे जीवनाचं शास्त्र आहे आणि जसजसं आपण ब्रह्मविद्येचा सराव करत जातो, जसजसं ब्रह्मविद्या आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होत जाते, तसतसं आपलं जीवन सर्व पातळीवरती आपोआप उन्नत व्हायला लागतं. कारण हे जीवनाचे जे आध्यात्मिक नियम आहेत किंवा जीवनाचे जे गूढ नियम आहेत ते जसजसे आपण आचरणात आणतो त्याचा फायदा दिसून येतो. कारण आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचे श्वास आणि विचार हे 2 महत्वाचे मूलभूत घटक आहेत. या 2 घटकांशिवाय आपण जीवनाचा विचार करू शकत नाही. श्वास नसेल तर जीवन संपुष्टात येतं, विचार नसेल तर जीवनाला काही अर्थ राहणार नाही. तर श्वास आणि विचार याच्यावरती ब्रह्मविद्येची साधना आधारलेली आहे आणि जसजसं श्वास आणि विचार सुधारत जातात आपोआप सबंध जीवन सुधारत जातं आणि त्यामुळे हे फक्त आजारांसाठी आहे असा याचा अर्थ होत नाही. अबाधित आरोग्याची गुरुकिल्ली याच्यासाठीच म्हटलेलं आहे की जर निरोगी असतानाच कोणी याची सुरुवात केली तर त्याच्याकडे आजार येणार नाही आणि तो अधिकाधिक अबाधित आरोग्य उपभोगू शकेल. आणि केवळ शारीरिक आरोग्य नाही तर त्याच्याकडे मानसिक आरोग्य येईल. कारण ध्यानाचा जो आपला सराव ब्रह्मविद्येमध्ये आपण शिकत जातो त्याच्या मार्फत आपलं मन अधिक सुदृढ व्हायला लागतं, मन आनंदी राहतं, आपला आत्मविश्वास वाढायला लागतो, कुठल्याही प्रसंगाला आपण चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो, हातामध्ये जे काम असेल ते आपण एकाग्रतेने करू शकतो आणि असं एकाग्रतेने आपण कामं करायला लागल्यावरती साहजिकच आपला धंदा नोकरी व्यवसाय जे काही असेल त्याच्यामध्ये अधिक यशस्वी आपण होऊ शकतो. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सुद्धा असे अनुभव त्यांचे सांगितलेले आहेत की आता त्यांना त्यांचं काम अधिक चांगल्या प्रकारे करता येतं, की बऱ्याच प्रकारचा तणाव कामामध्ये येत असतो. हल्ली जसं कॉम्पिटिशन सगळीकडे वाढते आहे, प्रत्येक कामामध्ये तणाव वाढतो आहे आणि अशा वेळेला मनाची एकाग्रता असणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे ध्यानाच्या सरावामार्फत साध्य व्हायला लागतं. कारण श्वसनाबद्दल आपण बरंच आधी बोललो,
दुसरा भाग जो आहे तो ध्यानाचा आहे. आपण ध्यानाचा भाग सर तुमच्याकडे आम्ही ऐकण्यासाठी उत्सुकच आहोत. पण अमृता नायक आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात विले पार्ले इथून. सर हरिओम, नमस्कार. नमस्कार. मी पार्ल्यावरून अमृता नायक बोलते. मी 15 वर्षाची आहे आणि बालवर्गाची विद्यार्थिनी आहे. बालवर्ग केल्यानंतर 18 वर्षानंतर मला प्राथमिक वर्ग करणे पण आवश्यक आहे का? फार चांगला प्रश्न विचारला. नाही, हे प्रत्येकावरती अवलंबून आहे. तुला जर करावंसं वाटलं तर तू करू शकतेस, नाहीतर तू जे बालवर्गामध्ये शिकलेले असते तू चालू ठेव आणि त्याचा तुला नेहमी लाभ होत राहील. पण आशा अशी आहे की थोडंसं आपण केल्यावरती आपल्याला आणखीनही शिकावंसं वाटेल, म्हणजे गोडी आपली वाढत जाईल आणि जो बालवर्ग करेल त्याला प्राथमिक करावं असं वाटेल, जो प्राथमिक करेल त्याला प्रगत करावं असं वाटेल. अच्छा, अशी आमची आशा आहे. सर आता तुम्ही ध्यानाबद्दल आम्हाला काही सांगत होता. हो, तर ध्यान म्हटल्यावरती बरेच जण असा विचार करतात की हे आपलं काम नाही, आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये समज असा असतो की जेव्हा आपण रिटायर होऊ, दुसरं काही आपल्याला काम नसेल, तेव्हा आपण ध्यान म्हणजे देवपूजा वगैरे पाठ तिकडे आपण वळू. आणि त्यामुळे ध्यानाकडे असं पाहायच्याऐवजी मी असं सुचवेन की ध्यानाकडे आपण मानसिक व्यायाम म्हणून पाहिलं पाहिजे. अच्छा, की शरीराला आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी शारीरिक व्यायाम आवश्यक आहे हे आता बऱ्याच जणांना लक्षात आल्यासारखं दिसतं, आणि त्यामुळेच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रणाली पुढे येत आहेत आणि लोकांना काहीतरी करावं असं वाटतं. परंतु हे लक्षात येत नाही की जर आपलं मन आरोग्य संपन्न नसेल तर आपलं शरीर आरोग्य संपन्न राहू शकत नाही. आणि मन आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी मनाला व्यायाम देणं आवश्यक आहे, आणि तो व्यायाम म्हणजे ध्यान आपण असं म्हणू शकतो. तर ब्रह्मविद्येच्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हे मानसिक व्यायाम किंवा ध्यानाच्या पद्धती शिकवतो की ज्याच्यामुळे मन सुदृढ होण्यासाठी मदत होते. आणि जसं आपण आधी संतुलन पाहिलं, जसं प्राणाचं संतुलन आपण शरीराच्या बाबतीमध्ये पाहिलं, तसं मनाच्या ठिकाणी सुद्धा विचारांचं संतुलन असणं आवश्यक आहे. की हल्ली सगळीकडे आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार केले पाहिजेत असं आपण सगळीकडे ऐकतो. पण खरं आपल्याला काय पाहिजे आहे की सकारात्मक आणि नकारात्मक विचार याच्यामध्ये संतुलन असणं आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे सतत आम्ही ऐकत असतो की थिंक पॉझिटिव्ह, मग असं करताना देखील आमच्या मनामध्ये नकारात्मक विचार असंच येतच असतात. मग ह्याच्यावरती काबू देखील मिळवता येतो का? अर्थातच सरावामार्फत त्याच्यावरती काबू मिळवता येतो, कारण सरते शेवटी आपल्या विचारांचे जनक आपणच आहोत. आपल्या विचारांवरती आपल्या प्रत्येकाचं प्रभुत्व आहे. परंतु आपल्या मनाला जणू काही सवय झालेली आहे की नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये जास्त येतात, आणि त्यामुळे ध्यानाच्या सरावामार्फत आपण हळूहळू ह्याच्यावरती मात करू शकतो. आणि तोच एक उपाय आहे की सगळेजण सांगतात की पॉझिटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे, पण कसं करायचं हे आपण ब्रह्मविद्येमध्ये शिकतो, आणि त्यामुळे साहजिकच आत्मविश्वास वाढायला लागतो. आपण आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो, काहीतरी जीवनामध्ये साध्य करू शकतो असं आपल्याला निश्चितच वाटायला लागतं. सखी, तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण स्वतःसाठी कधी वेळ काढत नाही. आपल्याकडे वेळ असतो तो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या करिअरसाठी. पण स्वतःसाठी वेळ थोडासा काढायला शिका. थिंक पॉझिटिव्हली. तुम्ही मनात दृढ निश्चय केला तर तुम्हाला हे सहज शक्य होईल आणि तुम्ही ब्रह्मविद्या शिकाल अशी आम्ही आशा करतो आजचा कार्यक्रम बघून. दिवेकर सर, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती सांगितलीत. मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना ह्याचा नक्कीच फायदा होईल आणि ते नक्कीच फायदा करून देखील घेतील आणि ब्रह्मविद्या शिकतील. सर, तुम्ही इथे आल्याबद्दल दूरदर्शनतर्फे आणि हॅलो सखीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. सखी, तुम्ही ही माहिती